मी अपयशी का झालो? नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आजच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत करते. एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरील मालिका आपण चालवित आहोत. तो विषय म्हणजे मी अपयशी का झालो. खरं तर हा प्रश्न अगदी सर्वांनाच पडत असतो आणि त्याचा उत्तर शोधण्याचा देखील सर्वजण प्रयत्न करीत असतात. यावरून विषयाचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं असेल. या विषयाचं आपण राशीनुसार शास्त्रोक्त पद्धतीने विश्लेषण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यानुसार या भागात आपण तूळ राशीच्या अपयशाची कारणं समजून घेणार आहोत. तसंच मी अपयशी का झालो या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना यशस्वी होण्यासाठी काय करावं लागेल या प्रश्नाचं उत्तरही आपसूक मिळतं, जे तुम्हाला मिळणार आहे. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तूळ राशीच्या दृष्टीने विचार केला असता सर्वांना सोबत घेऊन चालणारी, समतोलदर्शक तराजू हे बोधचिन्ह असणारी रास म्हणजे तूळ रास होय. ही चर तत्वाची रास आहे. कामतत्वाचा मधला टप्पा म्हणजे तूळ रास आहे. वायुतत्वाची अत्यंत बुद्धिमान अशी ही चर रास आहे. चर म्हणजे सतत अग्रेसिव्ह राहणं, सतत कार्यरत राहणं हा भाव तुमच्यात असतो. वायुतत्व असल्यामुळे बुद्धिमत्ता देखील असते. तुमचे राशीस्वामी शुक्र म्हणजे राक्षसांचे गुरु शुक्राचार्य होय. ते राक्षस जरी असले तरी ते गुरु आहेत आणि म्हणून त्यांचं विशेष महत्त्व आहे. या ठिकाणी एक बाब सर्वांनी प्रामुख्याने लक्षात घ्यावी की गुरुचं महत्त्व शिष्यांवर ठरतं. देवगुरु बृहस्पती हे विशेष महत्त्वपूर्ण ठरतात, कारण त्यांचे शिष्य म्हणजे सर्व देव होय. त्याचवेळी राक्षस गुरु शुक्राचार्य की ज्यांच्याकडे संजीवनी विद्यासारखी दिव्य शक्ती असते, तरी देखील त्यांना सातत्याने संघर्षाचा सामना करावा लागतो, कारण त्यांचे शिष्य राक्षस आहेत. राक्षसांच्या अपेक्षा देखील त्याच पद्धतीने असतात. म्हणून आपले गुरु कोण आहेत आणि आपले शिष्य कोण आहेत या दोन्ही बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. आपण जेव्हा तूळ राशीची पत्रिका पाहतो तेव्हा अनेक बाबी आपल्या लक्षात येतात. त्या थोड्या वेगळ्या आहेत की तुमच्या वाट्याला संघर्ष येतो. रोज नवीन संघर्ष घेऊन तुम्ही पुढे चालत असतात. खरं तर तुम्ही दिसायला अत्यंत सुंदर असतात. वायुतत्वाने तुम्हाला बुद्धिमत्ता दिलेली असते. सर्वांशी मिसळून वागण्याची कला, बोलण्याची कला, नवीन क्रिएटिव्हिटी हे सर्व गुण तुमच्यात असताना प्रत्यक्ष रोजच्या आयुष्यात तुमच्या वाट्याला अपयश येतं. हे अपयश येण्याच्या मागे काही कारणं आहेत का? आता केवळ अपयश येत नाही, तर अनेक वेळा विविध पद्धतीने अपमान देखील होतो. मग माझ्या बाबतीत हे का घडलं असा प्रश्न तुमच्यासमोर येऊन उभा राहतो. सर्व काही व्यवस्थित असताना देखील माझ्याच बाबतीत असं का घडतं हा प्रश्न तुम्हाला सतत सतावत राहतो. त्याचं बीजारोपण आपल्याला कुठेतरी तूळ राशीच्या पत्रिकेत दिसतं. खरं तर आपली ही पत्रिका आपल्याला आयुष्याची दिशा देत असते. किंबहुना याच आयुष्याची नाही तर मागच्या जन्माचं प्रतिबिंब देखील त्यात असतं आणि पुढील जन्माची वाटचाल देखील यातून स्पष्ट होते. जगावं कसं हे देखील आपल्याला कुंडली शिकवत असते. या सर्वातून वाटचाल करताना आपण जेव्हा तूळ राशीचं मंत्रिमंडळ बघतो तेव्हा आपल्याला एक वेगळा विरोधाभास इथे दिसून येतो. आपण आधी देखील समजून घेतलं आहे की प्रत्येक राशीचा स्वामी हा त्या राशीचा मुख्यमंत्री असतो. त्याने विविध ग्रहांना पत्रिकेतील विविध जबाबदाऱ्या दिलेल्या असतात. त्या पद्धतीने तूळ राशीसाठी धनस्थानाचा अधिपती म्हणजे मंगळदेव होय. आता मंगळ म्हणजे तडकाफडकी निर्णय घेणारा ग्रहांचा सेनापती आहे. अशा ग्रहाला धनस्थानाचं आधिपत्य देणं हाच मुळात चुकीचा निर्णय वाटतो. यानंतर गुरुदेव जे बुद्धीने कार्य करतात, ध्यानधारणा करतात, विद्यार्थ्यांना ज्ञान देतात, अशा गुरुदेवांना मुख्यमंत्री शुक्रदेवांनी परिश्रमाचं खातं दिलेलं आहे. सोबतच त्यांच्याकडे षष्ठ स्थानाचं स्वामित्व देखील दिलेलं आहे. म्हणजे परिश्रम आणि शत्रुत्व यांचं मंत्रिपद त्यांनी गुरुदेवांना दिलेलं आहे. थोडक्यात
तूळ राशीच्या पत्रिकेत गुरुदेवांना आपल्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध कार्य करावं लागतं. त्यामुळे साहजिकच ते योग्य पद्धतीने होत नाही. माणसाला जर त्याच्या स्वभावानुसार व्यक्तिमत्वानुसार कार्य करावयास दिलं तर तो यशस्वी होत असतो आणि व्यक्तिमत्वाच्या विरुद्ध कार्य करावयास दिलं तर अपयशी होण्याची शक्यता जास्त असते. इथे शुक्रदेवांनी गुरुदेवांना परिश्रम, शत्रू, कर्ज, अनारोग्य जेथून आपण बघतो असं 6ष्ठ स्थान दिलेलं आहे. म्हणजे पत्रिकेतील सर्वात शुभ ग्रहाला अशुभ खाती देण्यात आलेली आहेत. याच्या पुढे विचार केला असता पत्रिकेतील 4थ स्थान म्हणजे वास्तूचं स्थान होय. पत्रिकेतील 5म स्थान हे शिक्षणाचं, क्रिएटिव्हिटीचं स्थान होय. ही दोन्ही स्थानं शुक्रदेवांनी शनिदेवांकडे दिली आहे. आता तुम्हाला माहीत आहे की शनिदेव म्हणजे विलंब होय. परिणामी वास्तूमध्ये विलंब, शिक्षणात विलंब, अडथळे, अडचणी अशा अनेक गोष्टी निर्माण होतात. त्यातल्या त्यात तूळ राशीमध्ये शनिदेव स्वतः उच्चीचे होत असतात. तूळ राशीच्या बाबतीत शनिदेवांची भूमिका अत्यंत सकारात्मक असते, कारण शनिदेव हे राक्षस ग्रह असून आपल्या गुरुदेवांची रास म्हणून ते तूळ राशीकडे बघत असतात. तरीसुद्धा राक्षस हा राक्षस असतो. सोबतच ते आपला विलंबाचा न्याय कधीच सोडत नाही. त्यामुळे त्या बाबतीतही तुम्हाला एक वेगळा संघर्ष करावा लागतो. यानंतर 7म स्थान, जिथे सुख नांदलं पाहिजे, आनंद नांदला पाहिजे अशा वैवाहिक जोडीदाराच्या स्थानाचं स्वामित्व शुक्रदेवांनी मंगळदेवांना दिलं आहे. आता पत्रिकेतील 7म स्थान हे वैवाहिक जोडीदाराचं स्थान असतं. जोडीदाराने कोमल असावं, जोडीदाराने छान गप्पा गोष्टी कराव्यात, जोडीदाराने तुमच्या बाबतीत संवेदनशील असावं अशा स्थानाचं स्वामित्व ग्रहांच्या सेनापतीला देण्यात आलेलं आहे. यानंतर शुक्रदेवांची पुढचं खातं देखील चुकीचं दिलेलं आहे. ते म्हणजे 8म स्थान होय. अडथळे, अडचणी आणि संघर्षाचं स्थान म्हणून पत्रिकेतील 8म स्थान आपण बघतो. अशा नकारात्मक स्थानाचं स्वामित्व शुक्रदेवांनी स्वतःकडे घेतलेलं आहे. भाग्यस्थानाचं स्वामित्व बुधदेवांना दिलं आहे. बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार म्हणून संबोधलं जातं. त्यामुळे बुधामध्ये तेवढी प्रगल्भता नसते. कर्मस्थानाचं स्वामित्व चंद्राकडे देण्यात आलेलं आहे. म्हणजे मनाच्या कारक असलेल्या ग्रहाला कर्माचं स्वामित्व देण्यात आलेलं आहे. आपलं मन हे सदैव डोलायमान असतं. मनावर जगामध्ये कुणाचंच नियंत्रण नाही. अशा मनाचं कारकत्व असलेल्या चंद्राकडे शुक्रदेवांनी कर्माचं खातं दिलं आहे, ज्यामुळे तूळ जातक आपल्या मूडनुसार कर्म करतात. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे लाभस्थानाचं स्वामित्व रवी देवांकडे दिलेलं आहे. रवी हे तुमच्या तूळ राशीमध्ये नीचीचे होतात. आता आपल्या राशीमध्ये नीचत्व प्राप्त होणाऱ्या ग्रहाकडे लाभस्थानाचं स्वामित्व दिलं म्हणजे तिथे देखील एक चूक झालेली दिसून येते. यानंतर व्ययस्थान म्हणजे खर्चाचं खातं दिलं ते जवळच्या मित्रग्रहाला की ज्याने मनसोक्त खर्च करावा. शुक्रदेवांनी व्ययस्थानाचं स्वामित्व बुधदेवाकडे दिले आहे. हे दोघं मित्रग्रह म्हणून ओळखले जातात आणि त्यामुळे तूळ जातकांसाठी अनेक प्रकारचे खर्च सातत्याने उभे राहतात. एकंदरीत तूळ राशीची पत्रिका आपण पाहिली तर खाते वाटपात कुठे ना कुठे चूक झालेली आपल्याला दिसून येते. परिणामी आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत अपयश, संघर्ष, अडथळे अशा गोष्टींचा सामना करत तुम्हाला वाटचाल करायची आहे. या वाटचालीत तुमचे मित्र म्हणजे शनिदेव आणि बुधदेव तुम्हाला सहकार्य करतात. परंतु राक्षस ग्रहांचं सहकार्य हे अत्यंत मर्यादित असतं. म्हणून तिथे देखील तुम्हाला मर्यादित सहकार्य मिळतं. हे सर्व अडचणी झालं, ज्यामुळे हे मान्यच आहे की तुमच्या आयुष्यातील कोणतंही कार्य अडथळ्याशिवाय, अडचणीशिवाय पार पडत नाही. मात्र तुमच्या पत्रिकेतील यशाची सगळ्यात महत्त्वाची एक शक्ती आहे, ती म्हणजे अडचणी, संघर्षाचं खातं राशीस्वामी शुक्रदेवांनी स्वतःकडे घेऊन ठेवलेलं असलं तरी त्यांच्याकडे संजीवनी विद्या आहे. ही विद्या मृत मनुष्याला जिवंत करू शकते.
त्यामुळे तुम्हाला कितीही संघर्ष करावा लागला, आर्थिकदृष्ट्या कितीही संकट आली, तरी तुम्ही पुन्हा उभारी घेतात आणि यशस्वी देखील होतात। याचं उत्तम उदाहरण द्यायचं झाल्यास सिनेमा क्षेत्रातील अनेक कलाकार हे तूळ राशीचे असतात। याशिवाय शेअर मार्केटमधील यशस्वी व्यक्ती हे तूळ राशीचे असतात। पैशाने पैसा कमवायची कला तूळ जातकांकडे असते। बँकिंग सेक्टर, फायनान्स सेक्टर सांभाळण्याचं सामर्थ्य तूळ जातकांकडे असतं। विविध कलांमध्ये, खेळांमध्ये तूळ जातकांनी आघाडी घेतलेली असते। हे सर्व तुमच्या यशाचे क्षेत्र आहेत। या सर्वांमध्ये तुम्ही भरभरून यश काढता। याच पद्धतीने तुम्ही कार्य केलं तर तुम्ही आयुष्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतात। ही बाब तूळ राशीच्या सर्व जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी। तर मी अपयशी का झालो आणि यशस्वी होण्यासाठी काय करणं माझ्यासाठी आवश्यक आहे, हे तूळ राशीच्या दृष्टीने समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे। आता आपण थांबूया। पुढील भागात आपण पुढील राशीचं विश्लेषण करणार आहोत। ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल। धन्यवाद। शुभम भवतु। जय ज्योतिष। नमस्कार। शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे। विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा। यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल। धन्यवाद। शुभम भवतु। जय ज्योतिष।